नमस्कार. आज सर्वच क्षेत्रात संज्ञापन कौशल्याला म्हणजे कम्युनिकेशन स्किल्सला महत्त्व आलेलं दिसतं. विशिष्ट विचारांची किंवा माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे कम्युनिकेशन किंवा संज्ञापन असं आपल्याला म्हणता येईल. योग्य संज्ञापन यंत्रणा विकसित करणं हे कोणत्याही व्यवस्थापकाचं महत्त्वाचं कार्य असतं. व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातही कम्युनिकेशनला अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रतिभा जोशी. डॉक्टर प्रतिभा जोशी या पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हिराबेन नानावटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर आहेत. नमस्कार मॅडम. मॅडम, मला असं सांगा, दैनंदिन जीवनात आपण संदेश देतो घेतो, मग व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत संज्ञापन म्हणजे काय आणि संज्ञापन घडलं असं केव्हा म्हणता येईल? काय असतं, कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा एखादा व्यवस्थापक काम करत असतो तेव्हा त्याला त्याच्या काही कृती या इतरांकडनं करून घ्यायच्या असतात किंवा त्याच्या मनातले विचार हे काही विशिष्ट हेतू धरून दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचे असतात. असा संदेश देणाऱ्याचा विचार विशिष्ट मार्गाने दुसऱ्यापर्यंत पोहोचला, त्याला तो समजला म्हणजे संदेशवहन झालं असं आपल्याला म्हणता येईल. आता हे जर मूळ कार्य आपण समजलो तर त्याच्यासाठी किती गोष्टी लागतात? एकतर संदेशवहनासाठी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त माणसं असली पाहिजेत. कधी कधी एखादी सभा असते, बोलणारा एक असतो, ऐकणारे अनेक असतात, म्हणजे जास्त व्यक्ती असतात. दुसरी गोष्ट म्हणजे विशिष्ट असा विचार, विशिष्ट असा संदेश हा आपल्याला पोहोचायचा आहे, त्याच्याविषयी स्पष्ट अशी कल्पना असली पाहिजे, त्याची देवाणघेवाण व्हावी लागते. त्याच्यासोबत या देवाणघेवाणीचा हेतू हा विशिष्ट समजूत निर्माण व्हावी किंवा त्या व्यक्तीने विशिष्ट कृती करावी अशा तऱ्हेचा असतो. मग हा विचार मनात धरून ज्या वेळेला संज्ञापन होतं त्यावेळेला शब्द वापरले जातील, हावभाव वापरले जातील, कधी कधी विशिष्ट चिन्ह वापरली जातील आणि संदेश हा दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवला जाईल. म्हणजे या सगळ्याचा नीट विचार करून करण्याचं संदेशवहन हे एक पद्धतशीर काम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण एक उदाहरण बघूया की तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही एका चांगल्या वरच्या पदावर काम करत आहात आणि तुमच्या विशेष काही परिश्रम घेतल्यामुळे कंपनीला एक जागतिक स्तरावरचं अवॉर्ड मिळालं, मोठं बक्षीस मिळालं. ही माहिती तुम्हाला त्या अवॉर्ड देणाऱ्यांच्याकडनं फोन करून सांगितली जाते. आता तुमच्यापर्यंत ही माहिती आली, हा संदेश आला, याच्यावर तुमची व्यक्तिशः मिळालेली माहिती म्हणून काहीतरी रिॲक्शन असते. तर यामध्ये ती माहिती देणं हा हेतू नव्हता, ती माहिती स्वतःपुरती ठेवायची होती. पण हीच माहिती त्याला जर आपल्या कार्यालयामध्ये इतरांना द्यायची असेल तर ती अनेक प्रकारे देता येऊ शकते आणि त्यासाठी त्याला माध्यम कोणतं निवडायचं, कोणत्या शब्दात संदेश द्यायचा, कोणाला ही माहिती द्यायची, त्यात नेमका किती भाग सांगायचा, या सगळ्याचा हेतुपूर्वक निर्णय करावा लागतो. या दृष्टीने हे खूप महत्वाचं कार्य असतं. मॅडम, संदेशवहनाची प्रक्रिया नेमकी कशी घडते? आता ज्या वेळेला एखादी माहिती एखाद्या व्यक्तीला मिळते त्यावेळेला ती माहिती तो ग्रहण करतो. ही किती प्रकारे मिळू शकेल? कधी कधी तो एखादी गोष्ट पाहतो म्हणजे दृष्टी याचा वापर होतो. कधी कधी तो एखादी गोष्ट ऐकतो म्हणजे श्रवण हे तो करत असतो. कधी कधी एखाद्या गोष्टीची चव त्याला कळते, तर काही वेळा वासाने त्याला ह्या गोष्टी कळतात. म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यात स्पर्श हाही एक भाग आला. या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून माणूस माहिती ग्रहण करतो. आता ही ग्रहण केलेली माहिती त्याच्या मेंदूच्या वेगवेगळ्या सेल्समध्ये, वेगवेगळ्या कप्प्यामध्ये जाऊन पडते आणि या माहितीचा योग्य वेळेला तो विनियोग करत असतो. आता विनियोग करताना काय होतो, ही पुन्हा एक पद्धतशीर विचार घडण्याची प्रक्रिया असते. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या समजून घेतलेल्या गोष्टी, वेगवेगळ्या इंद्रियांद्वारे माहिती झालेल्या गोष्टी या तो सुसंगतपणे मांडतो, त्यावेळेला विचार तयार होतो. एक आपण उदाहरण घेऊया की एक भिंत आहे आणि त्याच्यावर एक मांजर बसलंय. तर मांजर, भिंत आणि बसणे या 3 गोष्टी आहेत आणि ह्या त्याला दिसतायत. आता त्या जेव्हा तो एकत्र करतो त्यावेळेला भिंत मांजरावर बसली असं नाही तो म्हणत, लॉजिकल त्याचं वाक्य होतं की मांजर भिंतीवर बसलाय. म्हणजे मेंदूमधून ही आपोआप घडणारी प्रक्रिया असते. आता कधी कधी त्यात गोंधळ होतो. समृद्धी, आता त्याच्याबद्दल एक आपण दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण बघूया. आपण रोज वाहनावरून जाये करत असतो. चौकामध्ये सिग्नल पशी ट्रॅफिकचा पोलीस आपल्याला नेहमी भेटतो. आपल्याला सवय असते, पांढऱ्या कपड्यामध्ये असतो, शिट्टी वाजवतो, या त्याच्या कृती या आपल्या मनामध्ये चांगल्या रजिस्टर झालेल्या असतात. आता आपण बरं नाही म्हणून एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि त्याच्या दवाखान्यात जर साध्या वेशामध्ये तोच पोलीस बसला असेल तर आपल्याला पटकन ओळखू येत नाही. पोलीस आजारी आणि हाच तो माणूस हे आपल्या डोक्यात कुठेतरी गणित बसत नाही.
फक्त एवढंच वाटतं की हा चेहरा आपण कुठेतरी पाहिलाय आणि म्हणून विचारांची सुसंगती ही होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून जेव्हा कुठलाही संदेश द्यायचा असतो त्यावेळेला त्या संदेशामध्ये असलेल्या गोष्टी, त्या माणसाचा वेश, त्याची भाषा, त्याची कृती या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा संदेश देण्याच्या प्रक्रियेमध्ये होत असतो. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला लागतं. आता दुसऱ्यापर्यंत माहिती पोहोचवताना सुद्धा आपल्याला त्याचं संदेशामध्ये रूपांतर करावं लागतं आणि हे संदेशात रूपांतर करताना आपल्याला पुन्हा ऐकणारा कोण आहे, तो काय पद्धतीने सांगितल्यानंतर प्रभावीपणे ऐकू शकेल याचा सुद्धा विचार करावा लागतो. इथे माणसांचे अनेक प्रकारचे वर्ग पडतात आणि प्रत्येकाला काय भावेल हे थोडंसं आपल्याला जाणून घ्यायला लागतं. काही काही लोक असतात त्यांना रंगाच्या भाषेतनं सांगितलं की जास्त कळतं. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या जागी गेला आहात चांगल्या स्पॉटवर आणि तिथे नदी आहे आणि त्याचं पाणी वाहतंय, तुम्हाला वर्णन करायचंय, तर एखाद्या माणसाला सांगताना निळं शार पाणी होतं असं म्हटल्यानंतर त्याला ते चटकन कळेल. याच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या माणसाला स्पर्श ही संवेदना अधिक तीव्र असेल, त्याला म्हणायला लागेल की मऊ मुलायम फेस असलेलं पाणी वाहत होतं. याच्या उलट एखाद्या माणसाचे कान अधिक तीक्ष्ण असतील, त्याला त्याद्वारे जास्त ग्रहण करायची शक्ती त्याची असेल. अशा वेळेला झुळझुळ वाहणारं पाणी असे जर तुम्ही नाददर्शक शब्द वापरले तर त्याला तो शब्द पटकन कळेल, ती संकल्पना पटकन कळेल. नेमका याच गोष्टीचा वापर हा व्यावसायिक संज्ञापनामध्ये केला जातो. तुम्ही काही जाहिराती पाहिल्यात तर त्याच्यामध्ये या सर्व प्रकारच्या ऐकणाऱ्या लोकांना, पाहणाऱ्या लोकांना ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला आढळून येईल. तर ही सर्वसामान्यपणे संज्ञापनाची प्रक्रिया असते. मॅडम, संदेश देणे आणि पोचणे ही क्रिया साधारणतः संज्ञापनात घडते. यात विविध घटक सहभागी होत असतील. मग या घटकांचं नेमकं कार्य काय असतं? आता ज्यावेळेला एखाद्या माणसाला संदेश द्यायचा असतो त्यावेळेला मुळामध्ये तो स्वतः हा या प्रक्रियेतला सुरुवात करणारा घटक असतो. आता त्याच्या मनात जे विचार आहेत ते विचार तो विशिष्ट अशा मजकुरामध्ये किंवा विशिष्ट अशा कृतीमध्ये त्याचं रूपांतर करतो. याला आपण संदेश किंवा मेसेज असं म्हणूया. आता हा मेसेज पोचवायचा कसा, कारण त्याला तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत न्यायचा आहे. अशा वेळेला त्याला एखाद्या माध्यमाची गरज भासते. कधी कधी तो स्वतः तो संदेश सांगत असतो, त्यावेळेला तो तोंडी माध्यम वापरतो. कधी कधी तो चिठ्ठी लिहितो आणि पाठवतो, अशा वेळेला तो लेखी माध्यम वापरतो. ते माध्यमही त्याला निवडावं लागतं आणि त्यानंतर हा माध्यमात परावर्तित केलेला संदेश त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे ती व्यक्ती हा सुद्धा एक महत्वाचा घटक असतो. त्या व्यक्तीला तो संदेश समजला पाहिजे. जसा पाठवणाऱ्याच्या मनात आहे तसा तो त्याच्यापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून जी काही कृतीची अपेक्षा असेल किंवा समजून घेण्याची अपेक्षा असेल ते घडलं पाहिजे. म्हणजे प्रक्रियेमध्ये संदेश देणारा, संदेश, माध्यम, संदेश घेणारा आणि त्याच्याकडनं घडणारी कृती हे सगळे घटक महत्वाचे ठरतात. मॅडम, व्यवस्थापनात संज्ञापनाची गरज का भासते? म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचंय की व्यवस्थापकाला संज्ञापनातून काय साधायचं असतं? व्यवस्थापकाला काय साधायचं असतं हे त्या त्या प्रसंगानुसार बदलतं. कधी कधी व्यवस्थापकाला विशिष्ट गोष्टीची नुसती माहिती द्यायची असते. उदाहरणार्थ एखाद्या कचेरीची बदललेली वेळ ही त्याला फक्त लोकांना सांगायची असते, त्याप्रमाणे लोकांनी यावं ही अपेक्षा असते. म्हणजे केवळ इन्फॉर्मेशन देणे एवढाच त्या संदेशाचा हेतू असतो. काही वेळेला त्याला त्या दुसऱ्या माणसाकडून विशिष्ट कृती हवी असते, पण ती कृती नेहमीच्या कामामध्ये होणार नसते. अशा वेळेला संदेशाचा हेतू रिक्वेस्ट करणं, विनंती करणं आणि अपेक्षित काम करून घेणं हा असतो. कधी कधी एखादा मनुष्य अपेक्षित काम करत नसतो आणि तुम्हाला असं वाटत असतं की त्या माणसामध्ये पोटेन्शियल खूप आहे, तो चांगलं काम करू शकतो. अशा वेळेला त्याला नीट समजूतदारपणे 4 गोष्टी सांगून त्याचं मन वळवायचं असतं. हा हेतू संज्ञापनाचा असतो. कधी कधी तुम्ही इतक्या वरिष्ठ स्तरावर काम करत असता की हाताखालच्या लोकांना कमांड करणं, आज्ञा सोडणं या कारणासाठीच तुम्ही संदेशवहन करत असता. काही वेळा तुम्हाला व्यवसायाची दीर्घकालीन अशी बांधिलकी लोकांची निर्माण करायची असते. अशा वेळेला मात्र ज्याला आपण रिलेशनशिप बिल्डिंग म्हणतो, लोकांच्याशी संपर्क स्थापन करणं, परस्पर संबंध निर्माण करणं, त्याचा कुठेतरी गुडविल निर्माण करायला उपयोग करणं या हेतूनी संदेशवहन केलं जातं. तर काही काही वेळा लोकांच्या माहितीमध्ये भर घालून त्यांचं प्रबोधन करणं हा सुद्धा हेतू असतो. आता हेतू काय आहे संदेशवहनाचा हे जर लक्षात आपण ठेवलं तर आपला संदेश हा अधिक प्रभावीपणे आपल्याला दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवता येतो. उदाहरणार्थ एखाद्याचं मन वळवणं हा जर हेतू असेल
तर आपल्याला तिथे हार्श कडक असे शब्द वापरून चालणार नाहीत. आपला टोन हा सुद्धा थोडासा खालच्या स्तरावर मऊ असा असला पाहिजे. आपण एखादी चिठ्ठी लिहून पाठवून दिली तर फार कोरडेपणाने आपण सांगतोय असं वाटेल. याच्याऐवजी प्रत्यक्ष भेट घेतली, थोडी प्रस्तावना केली आणि मग त्याचं मन जाणून घेत घेत जर मन वळवलं, म्हणजे संवाद जर साधला दोघांच्याही बोलण्यातनं, तर कदाचित हा हेतू साध्य होऊ शकेल. म्हणून हेतू हा लक्षात घेणं, विविध जे हेतू असतात त्यातला त्या वेळेला महत्वाचा कोणता आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं असतं. या दृष्टीने एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं. एका विद्यापीठाने आपल्या इथे रजिस्टर करणाऱ्या एक्सटर्नल विद्यार्थ्याला एक पत्र पाठवलं. त्या विद्यार्थ्याच्या बद्दलच्या काही तपशील त्यामध्ये होता. तर कसं पत्र असू नये किंवा गोंधळात कसं पत्र पाडू शकतं याचा एक अतिशय उत्कृष्ट हा नमुना म्हणून आपल्याला देता येईल. सदर कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक ग.म.भ. छेदिले 1002/2930 छेदिले 222 दिनांक 12/12/2003 यास अनुलक्षून आपणास कळवण्यात येते की ज्यांची परीक्षा आवेदने स्वीकृत केली आहेत व ज्यांना चालू सत्रासाठी प्रवेश मान्य केला आहे अशा नोंदणीकृत बहिस्थ विद्यार्थ्यांच्या अनुक्रम यादीत आपले नाव समाविष्ट असल्याचे या कार्यालयाच्या नैमित्तिक पर्यवेक्षणात आढळून आलेले नाही. या कार्यालयाने परीक्षा अर्जासोबत बहिर्गमित केलेले सदर विषयांसंबंधीचे अधिनियम पाहावेत. तरी आपणास सूचित करण्यात येते की सदर अधिसूचना मिळाल्यापासून 8 दिवसाच्या आत आपली मूळ नोंदणी केल्याचा दिनांक, नोंदणीचे शुल्क दिलेल्या मुदतीत भरल्याचा पुरावा, पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मूळ गुणपत्रक व त्याची योग्य अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली स्थळप्रत अशी कागदपत्रे सदर कचेरीच्या अधीक्षकांकडे किंवा ज्यांच्याकडे ही जबाबदारी वर्ग केलेली आहे अशा अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. अन्यथा आपणास बहिस्थ विद्यार्थी म्हणून अनुज्ञप्ती देणे शक्य होणार नाही. कळावे परीक्षा नियंत्रक. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल की संदेशवहनाचा जो हेतू आहे त्याला पूरक असेच आपले शब्द असले पाहिजेत. मग व्यवस्थापनाच्या कार्याप्रमाणेच संदेशवहनाची काही तत्व आहेत का? अन्य व्यवस्थापकीय कार्यांप्रमाणेच संज्ञापनाची सुद्धा काही विशिष्ट तत्व आहेत. ती आपण थोडक्यात बघूया. पहिलं तत्व आहे ते म्हणजे संपूर्णतेचं तत्व. तुम्ही जो संदेश देत असता तो अर्धवट देण्याला काही अर्थ नसतो. तो संपूर्णपणे मिळाला तरच अपेक्षित कृती ही घडून येऊ शकते. म्हणजे व्यवस्थापनामध्ये जे म्हटलं जातं की 6 प्रश्नांची उत्तरं असली पाहिजेत. कोण, काय, केव्हा, कुठे, का आणि कशा प्रकारे. या प्रश्नांची उत्तरं तुमच्या संदेशामध्ये सामावलेली असली पाहिजे. दुसरं महत्वाचं तत्व असतं ते म्हणजे संक्षिप्ततेचं किंवा सुटसुटीतपणाचं. आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो जर भरमसाठ भारंभार वाक्य लिहून किंवा 4-5 पानामध्ये विस्तृत असा जर पाठवला तर तुम्हाला मुळामध्ये काय म्हणायचं आहे ते हरवलं जातं. समजा तुम्ही एखादी ऑर्डर प्लेस करताय आणि त्यावेळेला तुमची अपेक्षा अशी आहे की दिवाळी जवळ आली आहे, माल लवकर पोहोचावा. तुम्ही जर माल वेळेवर पोहोचला नाही तर काय होईल, मागच्या वर्षी काय झालं, आमचा अनुभव काय आहे, हे सगळं जर लिहित बसलात 4-5 पानं बाड, तर त्याच्यामध्ये तुमची लवकर माल मिळावं ही अपेक्षा कुठेतरी हरवून जाईल. हे होता कामा नये. तिसरं महत्वाचं तत्व म्हणजे आस्थेचं तत्व. तुम्हाला त्या पत्रव्यवहारामधनं दुसऱ्या माणसाशी जवळीक स्थापन करता आली पाहिजे. या दृष्टीने एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं. महोदय, कळवण्यास खेद होतो की आपल्या 1 डिसेंबरच्या आदेशपत्रानुसार माल पाठवण्यास आम्ही असमर्थ आहोत. त्या प्रकारची पादत्राणे बनवणे आम्ही बंद केलेले आहे. आता नवीन 2 प्रकारची पादत्राणे बनवतो, पण त्याच्या किमती जास्त आहेत. तुम्हाला हवे असल्यास कळवावे. काय माणूस आहे म्हणे किमती जास्त आहेत. आम्ही काय फालतू दुकानदार वाटलो की काय? असल्या माणसाशी काय व्यवहार करायचा? आपले 1 डिसेंबरचे आदेशपत्र मिळाले, परंतु त्यानुसार माल पाठवण्यास जरा अडचण आहे. कारण स्टर्डी या प्रकारच्या पादत्राणाचे उत्पादन आता आम्ही करत नाही. हल्ली ग्राहक टिकाऊपणाबरोबरच चांगली दिसणारी पादत्राणे पसंत करतात असे आढळलेले आहे. त्यामुळे आम्ही मुलायम या नावाखाली 2 नवीन प्रकारची पादत्राणे तयार केलेली आहेत. इटालियन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ही पादत्राणे टिकाऊ तर आहेतच, शिवाय आकर्षक व वजनालाही कमी आहेत. बाजारात त्यांना नक्कीच उत्तम प्रतिसाद मिळेल. सोबत मुलायम पादत्राणाची सचित्र माहिती देणारे किमती पत्रक जोडलेले आहे. आपणास आमच्या या नववर्ष सवलत विक्री योजनेचा लाभही घेता येईल. आपण गुणवत्तेबाबत विशेष जागरूक असल्याने आमचा माल आपणास पसंत पडेल याची खात्री आहे. आपल्याकडून आदेश आल्यावर 4च दिवसात माल रवाना केला जाईल. अरे वा, क्या बात आहे. टिकाऊ आणि सुंदर पादत्राणे, शिवाय इटालियन तंत्रज्ञान.
पण किंमत जरा जास्त असेल असं मला वाटतंय. आयडिया, त्यांना फोन करूनच विचारूया की किती क्रेडिट देतात ते. तुमचा नेहमीचा क्लायंट असतो, नेहमी त्याच्याकडनं तुमच्याकडे वेळेवर पैसे येत असतात आणि एखाद्या वेळेला त्याच्याकडनं पैसे चुकते व्हायला उशीर लागतो. या वेळेला इतरांच्या सारखं छापील वसुली पत्र जर तुम्ही त्याला पाठवलं तर तो नक्कीच दुखावला जाईल. या उलट त्याचं दरवेळेला वेळेवर पेमेंट येतं हे रेकग्नाइज करणारं पत्र जर तुम्ही त्याला पाठवलं आणि यावेळेला काय तुमची अडचण आहे, तुम्ही आमच्याकडे मोकळेपणाने बोलला का नाहीत, अशी जर विचारणा केली तर तो कायमचा तुमचा ऋणी होऊन राहतो. आणखीन एक महत्वाचं तत्व म्हणजे तुम्ही लिहित असता त्यामध्ये संदिग्धपणा असता कामा नये. स्पष्ट असलं पाहिजे आणि त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने 2-2 अर्थ काढता येतील अशी तरतूद असता कामा नये. एक उदाहरण द्यायचं झालं तर स्कूटर वगैरे आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा गॅरंटी बरोबर काही फ्री सर्व्हिसिंग येत असतं. आता त्याच्यामध्ये समजा असं लिहिलं असेल की खरेदीपासून 1 महिना अगर 500 किलोमीटर इथपर्यंत तुम्हाला फ्री सर्व्हिसिंग मिळेल. एक घटना अशी घडली होती की एका माणसाने स्कूटर घेतली आणि अमेरिकेला गेला, त्यामुळे त्यांनी ती घरी ठेवून दिली, वर्षभर वापरलीच नाही आणि वर्षभरानंतर आला आणि म्हणाला द्या माझं फ्री सर्व्हिसिंग. कंपनी म्हणाली आता देणार नाही. त्यांनी वाक्य दाखवलं, कारण त्या वाक्यामध्ये खरेदीपासून 1 महिना किंवा 500 किलोमीटर एवढंच लिहिलं होतं. त्याच्यामध्ये यापैकी जे आधी येईल ते असे शब्द लिहायचे विसरले होते आणि म्हणून हा सगळा गोंधळ झाला. म्हणजे तुमच्या संदेशाचे 2 अर्थ निघाले नाही पाहिजेत, त्याचा एकच स्पष्ट अर्थ असला पाहिजे. आणखीन एक महत्वाचं तत्व म्हणजे औचित्य. एखादी घटना जेव्हा घडते त्यावेळेला त्या वेळेला उचित काय आहे त्या पद्धतीचं संज्ञापन झालं पाहिजे. तुमच्या कचेरीमध्ये एखादा माणूस असतो, त्याला एखाद्या चांगलं नाटकामध्ये काम केल्याचं बक्षीस मिळतं, तुम्हाला ते कळतं. आता तुम्हाला मनातनं आनंद झालेला असतो नसतो हा भाग जरी बाजूला ठेवला तरी तो तुमचा सहकारी आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे, त्याचं अभिनंदन करणं हे तुमचं काम असतं. मग तुम्ही जर अभिनंदनाचं कोरडं पत्र 15 दिवसानंतर पाठवलं तर त्याला महत्व काहीच राहणार नाही, ती घटना जुनी झालेली असेल. औचित्य म्हणजे साधं फोन उचला आणि त्याला म्हणा छान काम केलं बरं का, मला पाहायला यायला जमलं नाही पण तुमचं अभिनंदन. एवढं जरी म्हणालात तरी त्या माणसाला त्याचे आणि तुमचे संबंध चांगले राहायला नक्कीच एक उभारी मिळाल्यासारखं वाटेल. या दृष्टीने ही काही तत्व महत्वाची ठरतात आणि ही तत्व व्यवस्थापकांनी नेहमी संदेशवहन करत असताना हेतू आणि तत्व यांची सांगड घालत या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे मॅडम याचा अर्थ संदेशवहन करताना व्यवस्थापकांना ही तत्व लक्षात ठेवली पाहिजेत. मग व्यवस्थापक संदेशवहन कुणाशी करतो, कसं करतो, यावरून वेगवेगळ्या प्रकारांचं वर्गीकरण आपल्याला करता येईल का? तू म्हणतेस ते बरोबर आहे. संदेशवहनाचे प्रकार खूप आहेत. व्यवसाय संस्थेमध्ये संज्ञापन अनेक प्रकारे होत असतं आणि त्याचं वर्गीकरणही करता येतं. याचे प्रकार खूप आहेत, ते सगळे आपल्याला वेळेअभावी पाहणं कदाचित शक्य नाही होणार, पण आपण काही ढोबळ प्रकार पाहूया. एक प्रकार म्हणजे संदेशवहन कुठे होतं यावरून पडणारा प्रकार. व्यवसाय संस्थेमध्ये जे काही लोक असतात त्यांच्यात आपापसात जे संदेशवहन होतं त्याला आपण अंतर्गत संदेशवहन म्हणू शकू. याच्या उलट व्यवसाय संस्था आणि संस्थेबाहेरचे लोक यांच्यामध्ये होणारं जे संदेशवहन आहे त्याला आपण बहिर्गत संदेशवहन असं म्हणू शकू. आता संदेशवहन हे कोणत्या दिशेने जातं याच्यावरून पण वर्गीकरण करता येतं. एखादा कनिष्ठ आपल्या कामाचा रिपोर्ट जेव्हा वरिष्ठाकडे देतो तेव्हा त्याला आपण ऊर्ध्वगामी किंवा खालून वर जाणारं संदेशवहन असं म्हणू शकू. याच्या उलट एखादा वरिष्ठ एखादी आज्ञा जेव्हा कनिष्ठाला देतो तेव्हा ते अधोगामी किंवा वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे येणारं संदेशवहन असं म्हणू शकू. याच्या उलट तुम्ही एखादी प्रोजेक्टवरती टीम कामाला लावता त्यावेळेला समान पातळीवर काम करणारे अनेक लोक एकत्र येऊन परस्परांशी संपर्क प्रस्थापित करतात. याला आपण समांतर संदेशवहन असं म्हणू शकू. तिसरा प्रकार म्हणजे संदेशवहनासाठी तुम्ही कोणतं माध्यम वापरता याच्यावरून वर्गीकरण करता येतं. आपण लिहिलेली पत्र, आपले अहवाल, आपण बोर्डावर लावलेल्या नोटिसा हे सगळे लेखी संदेशवहनाचे प्रकार आहेत. याच्या उलट तुम्ही सभा बोलवणं, एखादी मुलाखत देणं, एखादं तोंडी निवेदन वाचून दाखवणं हे सगळे आपल्याला तोंडी संदेशवहनाचे प्रकार म्हणून म्हणता येतील. त्याच्याच बरोबर दृश्य संदेशवहन हा एक प्रकार येतो. एखाद्या चौकामध्ये असलेले लाल, केशरी, हिरवे दिवे किंवा एखाद्या बँकेमध्ये तुमचा टोकन नंबर येतो हे सगळे दृश्य संदेशवहनाचे प्रकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे माध्यम कोणतं वापरलं याच्यावरून हे प्रकार पडतात. याच्याशिवाय संदेशवहनाला मान्यता किती आहे याच्यावरून पण 2 प्रकार सांगता येतील.
एक म्हणजे कार्यालयामध्ये, व्यवस्थापन संस्थेमध्ये ज्याला मान्यता आहे असं संज्ञापन, ते औपचारिक संज्ञापन. म्हणजे विविध कामांचे अहवाल देणं, आज्ञा देणं, या सगळ्या औपचारिक संदेशवहनाच्या प्रकारांचा आपल्याला यात समावेश करता येईल. याच्या उलट ज्या संदेशवहनाला अशा तऱ्हेची मान्यता नसते त्याला आपण अनौपचारिक संज्ञापन असं म्हणू शकू. याचा थोडा आणखीन माहितीचा भाग आपण नंतर घेणार आहोत. याच्याशिवाय आपण संज्ञापन कुणाशी करतो याच्यावरून सुद्धा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे व्यक्ती व्यक्तींमधलं संज्ञापन, वरिष्ठ कनिष्ठ, दोन समान पातळीवरचे अधिकारी यांच्यामधलं संज्ञापन हे वैयक्तिक स्तरावरचं असतं. याच्या उलट एक व्यक्ती आणि समोर अनेक यांच्यामध्ये जे संज्ञापन होतं, विशेषतः सभांमध्ये, बैठकांमध्ये, त्याला आपण समूहाशी केलेलं संज्ञापन असं म्हणू शकू. हे काही महत्वाचे प्रकार संज्ञापनाचे आपण घेऊ शकतो. आत्ताच आपण संदेशवहनाचं वर्गीकरण पाहिलं, परंतु मर्यादित वेळ लक्षात घेता सगळे प्रकार सविस्तरपणे पाहणं आपल्याला शक्य नाहीये. संज्ञापन हे व्यवस्थापनाचं प्रमुख कार्य आहे. त्याबद्दल आत्ताच मॅडमनी आपल्याला माहिती दिली. धन्यवाद मॅडम. या माहितीच्या आधारे व्यवस्थापक आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे निश्चितच करू शकेल.